पंढरी सरिखाचे अपुला धमणा मूर्तीला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडियला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु माऊली चरणी साष्टांग मी घातला विठ्ठल देववस चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना मौजे खवासपूर या ग्रामसंकुलामध्ये भगवान गोपालकृष्णाच्या अवताराच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने परमादरणीय परमसिद्धी या भागामध्ये परमार्थी जणंते आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे ज्ञानेश्वर माऊली हेटकळे महाराज त्यांच्या सोबतीनं वारकरी संप्रदायाची नवीन पिढी जोपासण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होते ते आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण सचिनजी कुंभार महाराज आणि त्यांचे सोबतचे जे सगळे सहकारी सगळ्यांचाच नामोल्लेख करणं माझ्याजवळ वेळ कमी आहे, परंतु या ग्रामसंकुलाला ज्यांच्या कृपाशीर्वादातून गेल्या 18 वर्षापासून आपण या पवित्र अशा नामदानाचं ज्ञानदानाचं अन्नदानाचं पवित्र कार्य करत आहे ते महाराष्ट्राचे समस्त युवक वर्गाचे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचे प्रेरणादायक व्यक्तिमत्व आदरणीय संतवीर बंडातात्या कराडकर महाराज यांच्या कृपेतून या नामसत्याला जवळजवळ आपण 18व्या वर्षामध्ये म्हणजे दीड तप या वर्षी आपल्या सत्याचं नामसप्ताहाचं पूर्ण होत आहे। या ग्रामसंकुलामध्ये जवळजवळ मागचे 2-3 वेळा तरी मी येऊन गेलो आहे। आदरणीय आमचे स्नेही इथं भक्तिवंत काका भोसले साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून तुमच्या माऊलींच्या कृपेतून माऊलींचे पुत्रवत प्रेम माझ्यावरती असल्यामुळे अनेक वेळा त्यांच्या संबंधातून त्यांच्या जिथं जिथं ते बोलावतील तिथं तिथं सेवा करण्याचे योग्य भाग्य प्राप्त होते। इथं आल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचा आनंद एक अनुभूती अंतःकरणाला वाटली। माफी मागून बोलतो माऊली महाराज सचिन महाराज घराला पीओपी करणारे भरपूर आहे, पण मंदिराला पीओपी करणारं एकमेव महाराष्ट्रातलं गाव आता हे मंदिरासाठी टाळ्या वाजवले ना, हे मंदिर बनवायला तुम्ही मेहनत घेतली म्हणून तुमच्या स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवल्या। लक्षात आलं पहिल्यांदा मंदिरासाठी म्हटल्यावर जरा कमी वाजलेल्या, तुमच्या स्वतःसाठी म्हटल्यावर मात्र असंच मंदिर हे तुमच्या स्वतःसाठीच आहे। अतिशय सुंदर अतिशय भव्यपणामध्ये मंदिर आणि मंदिराच्या समोरचे प्रांगण आणि प्रांगणामध्ये आपल्या सगळ्यांची उपस्थिती भव्य दिव्यतेने आपण सगळेजण उपस्थित आहात। मला माहिती आहे माझ्या बोलण्यापेक्षा तुमचा काटा 9 कधी येतोय आणि आम्ही कधी जेवायला बसतोय याच्याकडे फार तुमचं लक्ष आहे, त्यामुळे तुमची मी जास्त वेळ घेणार नाही। पण जर तुम्हाला वाटत असेल बरोबर 9 वाजता आम्ही पत्रवाळीवर बसावं तर एक लक्षात घ्या, आता वाजले 8 बरोबर 8 वाजले म्हणजे मोजून माझ्याकडे 60 मिनिटाचा अवधी शिल्लक राहिलाय। त्या 60 मिनिटांमध्ये सुद्धा आदरणीय महाराष्ट्रातले वारकरी संप्रदाय जोपासणारे देहू ते पंढरपूर एक मोठा आषाढी वारी सोहळा जवळजवळ गेल्या 4-5 वर्षापासून ज्यांच्या माध्यमातून होतो, माझे सोबत आलेले माझे सहकारी हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज चव्हाण गायनामधलं एक विशेष नाव फळ परंपरेच्या चाली यांच्याकडून ऐकाव्यात असे आमचे ज्ञानेश्वर माऊली महाराज आहेत, सचिनजी कुंभार आहेत। त्यामुळे या 60 मिनिटातले हे 15-20 मिनिटं तर आरामशीर घेणार आहे याची मला खात्री आहे, गॅरंटी आहे। तरी बरं अल्था प्राजा इथे उपस्थित नाही
नाहीतर शेवटच्या भैरवीमध्ये त्यांनी एक 10 मिनिटं घेतली. माऊली महाराज जिथं असतात तिथं मला आनंद वाटतो, कारण हे अल्ताफ राजे इथं सापडत नाही, जे सत्याचं खऱ्या अर्थाचं वैभव आहे. विठ्ठल काढून धावून कसाही जरी पाहिला तर एक 45 ते 50 मिनिटं फक्त माझ्याकडे शिल्लक राहत आहे. तेवढ्या 45 ते 50 मिनिटांमध्ये मला अभंगाचं चिंतन तुमच्या समोर मांडायचं असल्यामुळे प्रथमतः थोडीशी तुम्हाला एक विनंती करतो की आपण बहुसंख्येने उपस्थित आहात. हा सगळ्या प्रांगणाची आणि सत्याची शोभा वाढवणारे तुम्ही सगळे श्रोते मंडळी आहात. तुमच्या सगळ्यांच्या पायावरती मी नतमस्तक होतो. मी काय फार मोठा कोणी विद्वत्त नाहीये आणि मी फार काही वयानेही तुमच्यापेक्षा मोठा नाही. एका मोठ्या उच्च कुळात जन्माला आलोय, काही एवढीच पुण्याई माझ्या पदरी आहे आणि त्याच्यावर थोडंसं धाडस करून तुमच्या समोर उभा आहे. त्यामुळे प्रथमतः प्रस्तावनेमध्ये एक नतमस्तक होऊन विनंती आहे, फक्त 45 मिनिटच मला थोडंसं शांततेमध्ये सहकार्य करा. 9 वाजता बरोबर पत्रवाळीवर बसण्याची व्यवस्था मी तुमची करतो. विठ्ठल श्री संत जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे एक इच्छा व्यक्त करतात की देवा, माझी एक इच्छा अशी आहे, जो महात्मा, जो संत, जो साधू, जो भक्त, जो सज्जन व्यक्ती आहे, जो भगवान परमात्म्याला देवाला आपल्या हृदयामध्ये संचारून ठेवतोय, आपल्या हृदयामध्ये ठेवतोय, अशा संतांचा सहवास मला थोडासा लाभू दे. कोणाचा सहवास लाभू दे? तुकोबाराय म्हणतात, ज्या संतांनी, ज्या महात्म्यांनी देवाला हृदयामध्ये ठेवलं त्यांचा सहवास मला लाभू दे. ऐका, प्रस्तावनेच्या दृष्टिकोनातून एक वाक्य खूप महत्वाचं या ठिकाणी उच्चारणार आहे, थोडंसं लक्ष देऊन ऐका. तुकोबाराय असं म्हणतात, ज्या संतांनी देवाला हृदयामध्ये ठेवलं त्यांचा सहवास मला लाभू दे. तुकोबाराय म्हणतात की संत देवाला हृदयामध्ये ठेवतात. ऐका, मला थोडंसं पुढचं एक महत्वाचं वाक्य बोलायचं, लक्ष देऊन ऐका. तुकोबाराय म्हणतात की संत देवाला हृदयामध्ये ठेवतात. मी जरा उलट बोलतोय, फक्त लक्ष देऊन ऐका. तुकोबाराय म्हणतात की संत देवाला हृदयामध्ये ठेवतात, पण मी जरा उलट बोलतोय. मला असं वाटतं संत देवाला हृदयात ठेवतच नाही. माऊली महाराज त्यांना काही कीर्तन सुटल्यावर गावातले भेटतील आणि म्हणतील, महाराज असला उबराटा बुवा कशाला आणलाय? उलट सांग. ऐका, संत देवाला हृदयात ठेवतच नाही. प्रस्तावनेच्या दृष्टिकोनातून हे मी मुद्दा तुमच्या समोर मांडतोय, लक्ष देऊन ऐका. संत देवाला हृदयात ठेवतच नाही, हे माझं अर्ध वाक्य आहे, मला वाक्य पूर्ण करू द्या. संत देवाला हृदयात ठेवत नाही, तर देव संतांच्या हृदयात राहते. माझी देवच महात्म्याच्या, संतांच्या, साधूच्या, भक्तांच्या हृदयामध्ये राहतो. असं घडतं? नक्की घडतं. एका दिवशी गोड प्रसंग घडला दादा, माय लक्ष देऊन ऐका. यमुनेच्या काठावरती आमच्या भगवान परमात्म्याच्या ज्या काही सख्या होत्या, ज्या काही पत्नी होत्या, आमची सत्यभामा आजी, रुक्मिणी आई साहेब, आमची जांबवंती आई, कालिंदी माता यमुनेच्या काठावरती विहार करायला लागल्या. आनंदामध्ये गप्पा गोष्टी चालू झाल्या आणि आनंदामध्ये त्या बायका भगवंताच्या गप्पा मारत असताना सहज त्या सत्यभामेचं लक्ष यमुनेच्या काठाच्या पलीकडच्या बाजूला लक्ष गेलं आणि तिकडं पाहिलं तर भगवान कृष्ण परमात्म्याच्या बासुरीचा गोड आवाज ऐकू येत होता. सत्यभामेनं ती भगवंताची, आपल्या मालकाची बासरी ऐकली, तशी हात मारली. जांबवंते, काय ग ताई? कालिंदी, काय ग ताई? रुक्मिणी ताई, काय म्हणते ग सत्यभामे? ऐकलं का? ऐकलं का? काय ऐकलं सत्यभामे? आग नदीच्या पलीकडच्या काठावर बघ, आपल्या मालकाच्या बासरीचा आवाज, पाव्याचा आवाज येतोय. हो का? आणि चौघी 5 जणीने बघून नदीच्या पलीकडच्या बाजूला, तर खरं जगाचा मालक, ब्रह्मांडाचा चालक भगवान कृष्ण परमात्मा बासुरी वाजवत होता. आता त्याचं वाजवणं म्हणजे काय आपलं वजन नाही, त्याचं वाजवणच झाला. असा गोड भगवान परमात्मा
बासरी वाजवत होता आणि तेवढ्यात ती कालिंदी होती ना, कालिंदी जरा ती रागीत होती दादा, आणि सहज तिचं लक्ष पलीकडे गेलं आणि ती म्हणू लागली, सत्यभामाताई, रुक्मिणीताई, जांबवतीताई, पलीकडे बासरी वाजवणारा मालक बघितला, पण त्याच्या शेजारी कोण बसलं बघितलं का? कोण बसलं का? कालिंदी. बघा बरं नीट तिकडं पलीकडं. आणि मग डोळे उघडून नीट पाहिलं जांबवतीनं, सत्यभामेनं, रुक्मिणीनं हात लावून पाहिलं. अरे 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 म्हणते, मालक आपला एकटा बसला नाही, मग हात खांदे देखील हात खांद्यावर यमुनेच्या पलीकडच्या काठावर मालक बासरी वाजवतोय, पण हात खांद्यावरी राधेच्या अंगावर भात पाहिला. आता कुठल्या बायकोला बरं वाटेल? आनंदात गप्पा मारणाऱ्या बायका राधेला पाहिलं आणि लाल भडक डोळे पाचीचे झाले आणि माघारी आले. मीटिंग ठरली, प्लॅन चालला, प्लॅन, योजना ऐकली कशाची? राधेचा मर्डरच करायचा. हो, सत्यभामा म्हटली या राधेमुळे मालक बिघडले. रुक्मिणी म्हटली या राधेच काम कर. काय करायचं सांगितलं, सत्यभामे तू काम कर, राधेकडे जा, राधेला बोलवून आण, बाकीचं आमची आम्ही बघतो इकडं. सत्यभामा म्हटली काही हरकत नाही, आणि सत्यभामा गेली. कोणाला? राधेला बोलवायला गेली. अहो राधा म्हणजे काही सामान्य आहे का? एक भागवताचं सांगता, जेव्हा शुकाचार्य भागवतामध्ये कसे राधाला उच्चारायचे, तेव्हा शुकाचार्याची अवस्था उलटी व्हायची. राधा थारा व्हायच्या आपोआप. भक्तीचा उच्च टोक म्हणजे आमच्या राधाताई आहेत, राधाबाई आहे दादा. आणि तिला बोलवायला सत्यभामा गेली. काटा काढायला राधेचा दारात हाक मारली सत्यभामेनं, राधे राधे, सत्यभामा आहे मी. एवढ्या मोठ्या मालकाची मालकी धावत राधा गेली, सत्यभामेच्या पायावर लोटान घेतलं. मालकीन बाई, तुम्ही कशाला यायचं? मला पाठवायचं, बोलवलं, मी आले असते ना तुमच्या महालात. सत्यभामेनं सांगितलं, अगं जाऊ दे का, खास काम असंच आहे, खास रुक्मिणी मातेनं तुला निरोप दिलाय, बोलवलं. अहो रुक्मिणी आईनं बोलवलं, लगेच आले आणि न आवरता राधा सत्यभामेच्या सोबत रुक्मिणीच्या महालात आले. आल्याबरोबर रुक्मिणीनं बसायला आसन दिलं, जांबवतीला कालिंदीला हाक मारली. ऐकलं का? राधा आली, राधा, पाहुणचाराला काही आहे का नाही? कालिंदी म्हटली, आमच्या मालकाला घेऊन फिरती, हिचा काय करायचं पाहुणचार? दूध आणा, दूध गरम. आणि रुक्मिणीनं सूचना दिली, इतकं गरम दूध आणायचं, पोट क्लासला लागला की चटका बसावर हात भाजावा, एवढं गरम दूध आणायचं आणि राधेला पाजायचं. गरम दूध इतकं पाजायचं की राधा दूध पिऊन मिली पाहिजे. एवढं गरम दूध आणलं ताई. राधेच्या हातात गरम ग्लासाचा दुधाचा ग्लास दिला महाराज. पण ती राधा होती दादा, जे भगवान कृष्णाच्या नामामध्ये सतत मग्न होते. अरे तो गरम दुधाचा ग्लास हात लावला तर हाताला भाजावा, चटका बसावा, एवढं गरम दूध. पण त्या राधेनं घेतलं, जे ओठांना लावलं, एका घोटात सगळं दूध संपवलं, ग्लास माघारी दिला आणि राधा निरोप घेऊन माघारी गेली. सत्यभामेने विचारलं, रुक्मिणी तू तर म्हटली होती परफेक्ट प्लॅनिंग करणार, आणि हे तर काहीच नाही, दूध दिलं, दूध पिऊन गेली काय? रुक्मिणीने सांगितलं, सत्यभामे काही औषधं अशी असतात जी लगेच घेतल्यावर परिणाम देत नाही, त्याला कोर्स पूर्ण करावा लागतो, मग परिणाम दाखवतो. मग अगं आता दूध पिऊन गेली, बघू उद्या सकाळी उठल्यावर काय होत ते. आणि संध्याकाळ झाली. जगाचा मालक, ब्रह्मांडाचा चालक माय भगवान कृष्ण परमात्मा आपल्या महालामध्ये आले, पलंगावरती विराजित झाले आणि आपल्या मालकाची सेवा करायला. डाव्या पायाकडे रुक्मिणी आई साहेब, उजव्या पायाकडे सत्यभामा, उजव्या हाताकडे जांबवंती, डाव्या हाताकडे आमची कालिंदी. भगवान परमात्म्याचे पाय दाबताय, कोण हात दाबताय, सेवा सेवा करायला लागले. आणि असे पाय दाबता 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 रुक्मिणीचं लक्ष देवाच्या पायाकडे गेलं. पायाकडे नाही, देवाच्या पायाच्या तळपायाकडे गेलं. आणि मग देवाच्या तळपायाला अशी मोठी 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 फोड. रुक्मिणीनं बघितलं, सत्यभामी, सत्य काय करताय, बघितलं का यांच्या पायाकडे? काय बघ, एवढ्या मोठ्या द्वारकेचा राजा
एवढा मोठा जगाचा मालक आणि बिगर पायाचं चप्पल घालून अनवाणी पायाने फिरतो, एवढे मोठे फोड आले पायाला. हे देवानं ऐकलं, त्यांना वाटलं मालक झोपला होता. बऱ्याच जणीला वाटतं आपला मालक झोपलाय, पण त्यालाही गच्चन करत नसतं. सकाळी उठून भाकरी खायची म्हणून कळून सुद्धा झोपीचं सोडणार. पण देवानं ऐकलं. देव म्हटला, रुक्मिणी सत्यभामे जागे. मालक रुक्मिणी काय म्हटली, सत्यभामे काय म्हटली? अहो एवढ्या अनवाणी पायानं कोणत्या डांबरी रस्त्यानं चालत गेलता उन्हाचा, एवढं मोठं फोड आले पायाला. देवानं सांगितलं, रुक्मिणी मी कोणत्याच रस्त्याने गेलो नाही. हे माझा पराक्रम नाही, हे सगळा तुमचा पराक्रम आहे. तुमच्यामुळं माझ्या पायाला तळपायाला फोड आले. रुक्मिणी म्हटली, काय आमचा संबंध? सकाळपासून आतापर्यंत तुमची माझी पहिल्यांदा भेट झाली आणि तुमच्या पायाला फोड यायचा आमचा पराक्रम? देवानं सांगितलं, तुमचाच पराक्रम. कसा काय देवा आमचा पराक्रम? काय केलं तुम्ही मगाशी? काही नाही. सत्यभामेने सांगितलं, रुक्मिणी देव बोलायला लागला एवढा ते आरती काहीतरी याला कळलं असेल. रुक्मिणीने सांगितलं, काहीतरी नाही, याला न कळणार असं काही आहे, याला सगळंच कळतं. मग आपली कबुली देऊन टाकावी, परंतु आरोपी होण्यापेक्षा अगोदरच जाहीर करावं. पण रुक्मिणीने सांगितलं, देवा मगाशी ना काही नाही, आम्ही एक काम केलं. काय केलं? त्या राधेला अगं राधेला काय केलं रुक्मिणी? त्याच्या खांद्यावर हात टाकून दिवसभर बसता, बासुरी वाजवत बसता. राग आला आम्हाला आणि गरम दुधाचा प्याला ग्लास तिला प्यायला दिला. देव म्हणते, अगं ती दूध पिली, तिला भाजलं का दूध? नाही ना भाजलं देवा. सकाळपर्यंत दिसेल परिणाम. देवाने सांगितलं, कसा परिणाम दिसेल? ती दूध पिली, जेव्हा दूध आतमध्ये गेलं. रुक्मिणी सत्यभामे तुला माहिती नाही, राधा माझा सतत जप करते, साधना करते, माझं नाम घेते. परिणामता त्या राधेच्या चित्तामध्ये, राधेच्या हृदयामध्ये, राधेच्या आतमध्ये, शरीरामध्ये मी सतत बसतो. परिणाम असा झाला, गरम दुधाचा ग्लास तुम्ही दिला राधेला, राधा पिली, पण राधेवर परिणाम झाला नाही. पण राधेच्या हृदयात असणाऱ्या माझ्या पायाला मात्र तुम्ही दिलेलं दूध बोललं, म्हणून एवढं मोठं. देव संत देवाला, भक्त देवाला हृदयात ठेवत नाही, देवच भक्ताच्या हृदयामध्ये जाऊन. मग कोणत्या भक्ताच्या हृदयात, कोणत्या संत महात्म्याच्या हृदयात? बरं, जर हृदयात देवाला घ्यायचं असेल, चित्तात देवाला घ्यायचं असेल, तर कसंही चित्त असून चालते का? शास्त्र असं सांगतं, शास्त्रामध्ये